नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये मैत्रिणींनो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, इथं शेतातून अगदी ताजी ताजी गावरान कोथिंबीर आणलेली आहे बरं का. आणि गावरान कोथिंबीरला वास बी एवढा सुंदर असतो. आणि कोणतीही गोष्ट गावरान कोथिंबीरीने करा, खरंच तिची चव खूप अप्रतिम लागते. अशी ही गावरान कोथिंबीर आहे बघा, बारीक पानाची. मैत्रिणींनो, मस्तपैकी एक जुडीचा माना आणलेला आहे, त्याला चिरल्यात 2 कांदे. अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी बनवायची बरं का आपल्याला. आता ही कोथिंबीर अगदी छान पद्धतीने निसून घेतलेली आहेत मैत्रिणी. अगदी आबडधोबड आपल्याला हिला चिरून घ्यायची, असं नाही की खूपच बारीक असं तसं नाही. एकदम आबडधोबड आपल्याला ही चिरून घ्यायची. आणि त्याची जी निबर देठ होती ती सुद्धा मी काढलेली आहे पहा. देठ कवचित कवळट देठ आहे, तेच राहिलेलं आहे. आणि खरं सांगू का, कोथिंबीर ही शरीराला खूप पौष्टिक असते. आणि खरंच आपली प्रत्येक कामं कोथिंबीर नसल्यावर अजिबातच होत नाही आहे. प्रत्येक म्हणतात ना, आपल्या रेसिपीला कोथिंबीर ही पहिली लागतेच मैत्रिणींनो. कोथिंबीर अगदी छान पद्धतीने मैत्रिणींनो निसून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि चिरून बी अगदी आबडधोबडच घेतलेली आहे, हेही पाहू शकता. हे बघा. आणि खरंच मैत्रिणींनो, ही रेसिपी एवढी खास आहे, तुम्ही कधी करता का नाही काय नाही. आणि नक्कीच अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा, खरंच तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल. आणि खूप चवदार. अगदी म्हणतात ना, एक भाकर खायच्याऐवजी 1.5 भाकर माणूस नक्कीच खाणार, एवढी छान लागते ही रेसिपी. चला मग, मस्त ही कोथिंबीर अगदी खळखळून पाण्यातून आपण धुवून घेऊया बघा. अगदी त्याची घाण घुण असते, माती वगैरे काय मवा वगैरे असेल ते संपूर्ण पडून जातं बघा. अशी धुवून अगदी स्वच्छ अशी पिळून घ्यायची. हे बघा, अशा पद्धतीने पिळून घ्यायची. जे पाणी नंतर तर जे थोडंफार ताटात पाणी साचेल ते तर आपण ओतूनच देणार आहे, पण शक्यतो चांगली पिळून घेतली तर अजिबात पाणी राहत नाही पहा. हे बघा. आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. कढईमध्ये आपल्याला आपल्या आवडीने तेल टाकायचं बरं का. 2 पळ्या टाका किंवा 3 पळ्या टाका, पण ह्या रेसिपीला तेल थोडं जास्तच लागतं. भाजी अगदी अप्रतिम होती. आपल्याला बनवायची कोथिंबिरीची भाजी. खरंच कोथिंबिरीची भाजी तुम्ही करून करत जा, खात जा मैत्रिणी. बाजारात अगदी भरपूर स्वस्त कोथिंबीर आहे, पण ही माझ्या शेतातूनच मी कोथिंबीर आणलेली आहे, पाहू शकता. तेल अगदी छान पद्धतीने आपलं तापलेलं आहे बरं का मैत्रिणी. आता टाकायची जिरी मोरी ह्या दोन्ही गोष्टी टाकून द्यायच्यात. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला हा लसूण. अगदी भरपूर सारा लसूण टेचला आहे, पाहू शकता तुम्ही. हा संपूर्ण लसूण मी टाकणार आहे पहा. छान लसणाचा कच्चापणा दूर होऊन द्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला मिरच्याही टाकून द्यायचा. आणि इथं 2 कांदे चिरल्यात, हे सुद्धा मी टाकून दिले बरं का. ह्या कांद्याने अगदीच अप्रतिम ह्या भाजीला चव येतील. कांदा खरंच पाहिजेच, भाजीला खूप छान लागती. चला मग, अगदी कांदा छान पद्धतीने आपण परतून घेऊया. त्याच्यानंतर टाकूया आपली ही कोथिंबीर. हे बघा, मस्त ही कोथिंबीर मैत्रिणींनो टाकायची. हे बघा, संपूर्ण कोथिंबीर मी टाकून देणार आहे. ताटात काय एवढं पाणी वगैरे राहिलेलं नाही आहे. आता भाजी अगदी संपूर्ण आपण हलवून घेऊया बरं का. ही खालवर करूया मैत्रिणींनो. आणि काय तिला पाणी वगैरे अजिबात सुटत नाही मैत्रिणींनो. जसं आपल्या मेथीच्या भाजीला किंवा इतर दुसऱ्या भाज्यांना सुटतं, तसं अजिबात ह्या कोथिंबिरीच्या भाजीला पाणी सुटत नाही. इथं मी 2-3 किंवा 4 चमचे हा शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकणार आहे पहा. हा कूट तुम्ही तुमच्या आवडीने टाका, कोणाला किती आवडतं कोणाला किती, पण जाडसर कूट टाकल्याने भाजी अगदीच अप्रतिम अशी होती. हे बघा, इथं मी 2-4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठही टाकून घ्यायचे पहा. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि आजची तुम्हाला ही गावरान कोथिंबिरीची भाजी कशी वाटली तेही मला सांगा. चला, ही पूर्ण भाजी आपण आता हलवून घेऊया. आणि खरंच थोडीशी भाजी घेतली की त्याच्यावर नक्कीच माणूस 1-1.5 भाकर खाऊ शकतो, अशी ही भाजी लागती. चवही खूप अप्रतिम लागते. चला, 5 मिनटं आपण झाकण ठेवूया. आणि पहा बरं, भाजीला अजिबात पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे, पाहू शकता तुम्ही. भाजी बी आपली हिरवीगार अगदी मोकळी फडफडीत अशी झालेली आहे मैत्रिणींनो. आणि खरंच खूप छान झालेली आहे. आमच्या घरात सगळ्यांना ही भाजी खूप आवडते. आणि खरंच खूप चवदार पौष्टिक अशी ही भाजी होती.
अगदी आपली ताटाची शोभा वाढवण्यासारखी. आता भाजी तर तयार झालेली आहे, पण अजूनही बा इथं मस्त तडका पॅन घेतला आणि त्याच्यात अगदी भरपूर सारा लसूण टाकायचा आहे. हो का, लसूण छान तडतडून द्यायचं आहे आणि आपल्याला त्या भाजीवर ओतून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. पहा, भाजीची चव अजूनच वाढती ह्या लसणाच्या फोडणीने. आपण आधीही लसूण टाकलेला आहे आणि आत्तासुद्धा टाकला आहे पहा मी. आणि खरंच मैत्रिणी खूप अप्रतिम ही भाजी लागती. पहा काय सुंदर भाजी झालेली आहे मैत्रिणी. उद्या आपण असाच व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.